नमस्कार मंडळी, होम कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगा फ्राय. ते साहित्य बघा, इथे मी घेतले शेवग्याच्या शेंगा. त्या थोड्या गरम पाण्यात वाफवून घ्यायच्या. तर हळद, तिखट, धना पावडर, गरम मसाला, कोकम आगळ हे आमच्या कोकणामध्ये जास्त वापर करतात. तांदळाचं पीठ, मीठ आणि रवा. आपण हळद टाकूया शेंगांमध्ये, धना पावडर, तिखट, गरम मसाला, थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि आपण टाकणार आहे कोकम आगळ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ, रवा हे एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसंच मीठ टाका त्याच्या पनीरमध्ये पण. असं मिक्स करून घ्या तांदळाचं पीठ आणि रवा. तुम्हाला माहिती आहे शेंगा त्याच्यामध्ये आपल्याला अशा मिक्स करून घ्यायच्या. तेव्हा अशा करून ठेवा एक एक सगळ्या. तर इथं तवा ठेवून तेव्हा आपण तेल टाकायचं आहे. तर आता आपण अशा शेंगा सोडायच्या. गॅस मीडियमच ठेवा. थोड्या पलटी करा शेंगा.